नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 3 जानेवारी 2021 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. आजचे न्यूज डिस्कशन स्टार्ट करण्याआधी दिनविशेष. तर आज आहे 3 जानेवारी 2021 आणि 3 जानेवारी हा जो दिवस आहे तो आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. आणि महाराष्ट्र राज्याने हे निर्णय घेतला आहे की 2021पासनं दरवर्षी 3 जानेवारी हा जो दिवस असेल ते आपण महाराष्ट्र राज्य महिला शिक्षिका दिवस म्हणून साजरा करणार आहोत. लक्षात ठेवा, 3 जानेवारी हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र राज्य महिला शिक्षिका दिवस म्हणून साजरा करायचे ठरवलं आहे. कोणी? तर महाराष्ट्र सरकारने. ठीक आहे, चला मग पुढे जाऊया आणि आजची पहिली न्यूज बघूया आपण. उमरेड करांडला अभयारण्यात 2 वर्षात 12 वाघांचा मृत्यू. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि नागझिरा अभयारण्याचा मध्यात हे उमरेड करांडला अभयारण्य आहे. ओके, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. ते 6 व्याघ्र प्रकल्प कुठले आहेत? तर सर्वात पहिला मेळघाट, त्यानंतर ताडोबा अंधारी, त्यानंतर पेंच, सह्याद्री, नवेगाव नागझिरा आणि बोर. आपल्याला 6चे 6 नाव लक्षात ठेवणे गरजेचं आहे. सर्वात पहिले मेळघाट, नंतर ताडोबा अंधारी, नंतर पेंच, सह्याद्री, नवेगाव नागझिरा आणि बोर. आता हे जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत त्यापैकी सर्वात मोठा जो आहे तो मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प आहे, जो अमरावती येथे आहे. आता इतर जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांचे आपण लोकेशनसुद्धा बघून घेऊया. तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की खालील दिलेले व्याघ्र प्रकल्प आहे त्यांना पश्चिमेकडून पूर्वेकडे लावा. ठीक आहे, मग अशा स्थितीत आपल्याला त्यांची लोकेशन माहीत असणे खूप जास्त गरजेचं आहे. पहिला हे बघा इथे सह्याद्री. ठीक आहे, त्यानंतर मेळघाट, नंतर बोर. आता पेंच जो आहे तो तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये या नकाशात दाखवला आहे, पण लक्षात घ्या पेंच हा जो व्याघ्र प्रकल्प आहे ते महाराष्ट्रातसुद्धा आहे. म्हणजे तो एक्सटेंडेड आहे किंवा त्याला आपण ट्रान्स बाउंड्रीसुद्धा म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो बरं? ट्रान्स बाउंड्री. म्हणजेच काय? तर ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आहे या दोन्ही राज्यामध्ये आहेत. ओके, तर चौथा जे आहे ते आहे पेंच, 5वा नवेगाव नागझिरे आणि 6वा जे आहे ते ताडोबा अंधारी. ओके, आता तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे लावायला विचारू शकतात. तर लक्षात घ्या, सर्वात पहिले येईल सह्याद्री, त्यानंतर मेळघाट, त्यानंतर बोर, त्यानंतर पेंच नंतर ताडोबा अंधारी आणि एकदम शेवटला येईल तुमचा नवेगाव नागझिरा. ठीक आहे, तर हे आपण माहिती घेतली टायगर रिझर्व्सविषयी. पुढचा जो महत्त्वाची न्यूज आहे ती आहे कारखान्यांना थक हमीस सरकारचा नकार, राज्य बँकेची नाबार्डकडे धाव. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे नाबार्ड. तर सर्वात आधी लक्षात घ्या नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे. नाबार्डचा फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. काय बरं? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आता नाबार्डसारखी एखादी संस्था असली पाहिजे याच्यासाठी रेकमेंडेशन कोणी दिली होती? तर बी शिवरामन कमिटीने. कुठली कमिटी होती? कमिटी महत्त्वाची आहे बरं का. बी शिवरामन कमिटी. कधी प्रस्थापित झाली होती? तर 1979मध्ये. आणि ही जी कमिटी प्रस्थापित झाली होती त्याचा उद्देश काय होता? तर जे काही इन्स्टिट्यूशनल क्रेडिट भेटत आहेत कशासाठी? तर ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी. त्याचं प्रॉपर अरेंजमेंट कसं करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ओके, ते त्या कमिटीचा उद्देश होता. काय बरं? रिव्ह्यू द अरेंजमेंट्स फॉर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट अँड ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ओके, आता इन्स्टिट्यूशनल क्रेडिट याचा अर्थ काय असतो? तर लक्षात घ्या, जी काही बँकिंग सेक्टर्स असतात ज्याच्या माध्यमातून आपण लोन घेतो किंवा कॉपरेटिव्स असतात जे आपल्याला लोन प्रोव्हाइड करते, तर हे बँकिंग सेक्टर आणि कॉर्पोरेटिव्स जे असतात ते गव्हर्नमेंटच्या कायद्याच्या अंतर्गत बनलेले असतात. ओके, म्हणजे काय? तर गव्हर्नमेंटचे जे काही लॉज असतात त्याचा बॅकअप असतो या इन्स्टिट्यूशनना. तर असे जे इन्स्टिट्यूशन असतात त्यांना आपण इन्स्टिट्यूशनल क्रेडिट इन्स्टिट्यूशन म्हणतो. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो? तर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट इन्स्टिट्यूशन. आणि या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जी काही आपल्याला पैसा भेटतो त्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हणतो. ओके, मग सावकार या इन्स्टिट्यूशनल क्रेडिटमध्ये येतो का? उत्तर आहे नाही. ठीक आहे, सावकार
हा कुठलाही प्रकारे किंवा सावकारकडनं घेतलेला पैसा हा कुठल्याही प्रकारे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट याचा भाग नाही आहे. ओके, तर आपल्याला ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठल्या प्रकारे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट भेटेल याचा अरेंजमेंट बघायचं काम हे बी शिवरामन कमिटीला देण्यात आला होता. 1979 सालामध्ये ही बी शिवरामन कमिटी बनवण्यात आली होती. त्यांनी स्वतःचा रिपोर्ट दिला आणि त्याच्या माध्यमातून आपण नाबार्ड ॲक्ट 1981, ठीक आहे, बी शिवरामन कमिटीचा रेकमेंडेशन अनुसार किंवा त्यांच्या शिफारशी अनुसार आपण 1981मध्ये नाबार्ड ॲक्ट हा पास केला आणि त्याच्यानुसार आपण नाबार्डची स्थापना केली. ठीक आहे, लक्षात घ्या, नाबार्डची स्थापना जी आहे ती 12 जुलै, कधी बरं, 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली होती. ओके, नाबार्डचा जो इनिशियल पेडअप कॅपिटल होता तो 100 करोडचा होता आणि त्याच्यामध्ये 50% भागीदारी हे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि बाकीचे 50% हा RBIची होती. ठीक आहे, 100 करोड इनिशियल पेडअप कॅपिटल होता, 50% हा केंद्र शासनाने दिला होता म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने दिला होता आणि राहिलेले 50% हे RBIची फंडिंग होती. ठीक आहे, त्यानंतर नाबार्ड जी आहे ते डेव्हलपमेंटल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ओके, जे काही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे डेव्हलपमेंटसाठी पैसा देतात, मग त्याच्यामध्ये नाबार्ड ही अपेक्स बॉडी आहे. ओके, त्यानंतर आता जेव्हा नाबार्ड नव्हती तेव्हा RBIचा अंतर्गत 3 डिपार्टमेंट होते. कुठले कुठले? ॲग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट, रुरल प्लॅनिंग अँड क्रेडिट सेल, ॲग्रिकल्चर रिफिनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, कुठले बरे 3 डिपार्टमेंट? पहिला होता ॲग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट, दुसरा होता रुरल प्लॅनिंग अँड क्रेडिट सेल, तिसरं होतं ॲग्रिकल्चर रिफिनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. एकदा काय नाबार्ड बनलं त्यानंतर हे तीनही डिपार्टमेंटचे जे काम होतं ते नाबार्डला सोपवण्यात आला. ओके, नाबार्ड जे आहे त्याला मेन्शन केलं गेलं आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949मध्ये. ठीक आहे, नाबार्डला जागा दिली गेली कुठे? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949मध्ये. आता समजा एखादी कॉपरेटिव्ह बँक आहे किंवा रिजनल रुरल बँक आहे, त्याला लायसन्स द्यायचं आहे किंवा त्याची इतर ब्रांच वगैरे काढायची आहे कुठल्या तरी जागेवरती, तर आता लायसन्स द्यायचा अथॉरिटी जो आहे तो RBIकडे आहे. परंतु लायसन्स देण्याआधी RBI जो आहे तो नाबार्डजवळ कन्सल्ट करतो की अशी अशी एखादी कॉपरेटिव्ह बँक आहे, त्याला प्रस्थापित व्हायचं आहे किंवा त्याला आपली दुसरी एक ब्रांच प्रस्थापित करायची आहे आणि ते लायसन्ससाठी आपल्याकडे आलेत. मग RBI लायसन्स देण्याआधी हे नाबार्डजोडी विचारविमर्श करतो. ओके, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर नाबार्डचं कार्यभार सांभाळण्यासाठी त्याचा अंतर्गत एक बोर्ड ऑफ डिरेक्टर ही एक बॉडी असते. ठीक आहे, काय बरं, नाबार्डचं जे काही कारभार आहे ते सांभाळण्यासाठी बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणून एक बॉडी असते. आता त्याच्यामध्ये कोण कोण मेंबर असणार आहे ते आपण बघून घेऊ. तर त्याच्यामध्ये एक चेअरमन असतात. ठीक आहे, 3 डिरेक्टर्स असतात. 3 डिरेक्टर असतील ते एक्सपर्ट असतात. कुठल्या कुठल्या विषयामध्ये ते एक्सपर्ट असले पाहिजे? तर रुरल इकॉनॉमी, रुरल डेव्हलपमेंट, विलेज अँड कॉटेज इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्री, त्यानंतर कॉपरेटिव्ह बँक्स, रिजनल रुरल बँक्स किंवा कमर्शियल बँक्स यांच्यामध्ये काम केलेला एखादा व्यक्ती किंवा त्याच्याकडे विशेष ज्ञान असेल, जे काही नॅशनल बँक्स आहेत त्याच्यामध्ये काम केलं असेल आणि त्याला त्या विषयाचं विशेष ज्ञान असेल, तर अशा मेंबर्समधनं आपण 3 डायरेक्टरना नेमणार. ओके, तसंच 3 डिरेक्टर जे असतील ते RBIचा बाहेरून येतील. अजून 3 डिरेक्टर्स असतील त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करेल. अजून 4 डिरेक्टर्स असतील त्यांना स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करेल. ओके, तसंच इतर मेंबरांनासुद्धा अपॉइंट केलं जाते ज्यांचे शेअर्स हा RBI आपलं नाबार्डमध्ये असतील. ठीक आहे, किंवा ज्यांचे इंटरेस्ट किंवा जे शेअर होल्डर्स आहेत, ओके, त्यांच्यापैकी जे मेंबर्स आहेत त्यांना या बोर्डमध्ये जागा दिली जाणार आहे. तसंच एक मॅनेजिंग डायरेक्टर असणार आहे. ओके, आता लक्षात घ्या, आपण जेवढे काही इथे डायरेक्टर बघितले की सर्वात आधी एक चेअरमन असेल, त्यानंतर 3 डिरेक्टर असेल जे एक्सपर्ट असतील, त्यानंतर अजून 3 डिरेक्टर जे RBIचा बाहेरून येणार आहेत, अजून 3 डिरेक्टर जे सेंट्रल गव्हर्नमेंट पाठवणार, 4 डिरेक्टर ज्याला स्टेट गव्हर्नमेंट पाठवणार आणि एक मॅनेजिंग डिरेक्टर. तर हे जे काही डायरेक्टर्स आहेत ना, यांची नेमणूक करण्यासाठी एक कमिटी आहे. ठीक आहे, काय बरं, यांची नेमणूक करण्यासाठी कमिटी असते आणि ती कमिटी किंवा त्यांची नेमणूक झाल्यानंतर यांची नेमणूक कोण करते? तर सेंट्रल गव्हर्नमेंट करते. ठीक आहे,
यांची सर्वांची नेमणूक जी आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट करते, परंतु नेमणूक करण्याआधी ते RBI जोडी कन्सल्ट करतात. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट की हे जे काही डायरेक्टर्स आहेत त्यांची नेमणूक करण्याआधी RBI आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते RBI जोडी कन्सल्ट करते. ओके, शेअर होल्डर्स जे आहेत त्यांची नेमणूक करताना RBI जोडी कन्सल्ट केली जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, जे काही इलेक्टेड शेअर होल्डर्स असतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स असतात त्यांची अपॉइंटमेंट करण्यासाठी हे RBIशी कन्सल्ट केलं जात नाही. ओके, त्यानंतर जी काही बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत त्यांच्याचपैकी थोडे मेंबर्सना उचलून किंवा त्यांच्याचपैकी थोडे मेंबर्सना सिलेक्ट करून एक एक्झिक्युटिव्ह कमिटी बनवली जाते. जे काही डिसिजन बोर्ड ऑफ डिरेक्टर घेतात त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी ही एक्झिक्युटिव्ह कमिटी असते. आता आजपर्यंत नाबार्डने खूप सारे प्रोग्राम्स चालवले आहेत, त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ की डेव्हलपमेंटल जे काही प्रोग्राम्स झाले त्याच्यामध्ये नाबार्डने कुठल्या कुठल्या प्रोग्राममध्ये सहभाग दिला आहे. तर सर्वात आधी किसान क्रेडिट कार्ड स्कीम, ही जे किसान क्रेडिट कार्ड स्कीम आहे ते RBI जोडी मिळून नाबार्डनी ऑगस्ट 1998 सुरू केली होती. त्यानंतर रुपे किसान कार्ड स्कीम, नंतर ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोग्राम, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, अम्ब्रेला प्रोग्राम ऑन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट जे की 2007 सुरू झाली होती, त्याच्यामध्ये सुद्धा नाबार्डने मदत केली होती. त्यानंतर मायक्रो फिनान्स सेक्टर, सेल्फ हेल्प ग्रुप, बँक लिंकेज प्रोग्राम जे की 1992 सुरू करण्यात आला होता, त्याच्यामध्ये सुद्धा नाबार्डचा सहाय्य घेतला गेला होता. त्यानंतर महत्त्वाचा आहे ई शक्ती प्रोग्राम. हे ई गव्हर्नन्स आपण जे म्हणतो आहे की भारत आता ई गव्हर्नन्सकडे चालला आहे. ठीक आहे, तर ई गव्हर्नन्सचं एक एक्झाम्पल म्हणून ई शक्ती याला खूप जास्त महत्त्व आहे. ई शक्ती जे आहे याच्या माध्यमातून आपण काय केला तर जे काही SHGs आतापर्यंत किंवा जे काही SHGs एक्झिस्ट करत आहे भारतामध्ये त्याला आपण डिजिटाईज करायचं काम केला. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कधी आपण याला लॉन्च केला ई शक्तीला तर 15 मार्च 2015 रोजी. ओके, काय केलं ई शक्तीच्या माध्यमातून आपण तर जी काही SHGs आहेत, SHG सेल्फ हेल्प ग्रुप, तर यांना आपण डिजिटाईज करायचं काम केलं. तसंच नाबार्ड जे आहे ते स्किल डेव्हलपमेंटसुद्धा प्रोव्हाइड करते, मार्केटिंग इनिशिएटिव्स घेते, त्यांचे स्वतःचे इन्क्युबेशन सेंटर्ससुद्धा आहेत. आता इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय तर या इन्क्युबेशन सेंटर्स किंवा या इन्क्युबेशन केंद्रामध्ये जे रुरल डेव्हलपमेंट आणि ॲग्रिकल्चर आहे या विषयात तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड केलं जातो. ठीक आहे, तसेच टेक्निकॅलिटीज तुम्हाला शिकवले जातात. ओके, आणि कधीकधी इन्स्टिट्यूशनल फायनान्ससुद्धा प्रोव्हाइड केला जातो. ओके, म्हणून इन्क्युबेशन सेंटर हा प्रत्येक फील्डसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट घटक असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि याच्या माध्यमातून काय केलं जातं तर नॉलेज शेअर केली जाते, त्यानंतर ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते. ओके, आणि कुठे कुठे तर इन्स्टिट्यूशनल क्रेडिटसुद्धा दिलं जातं. ओके, तसंच नाबार्डने जी आपली चौधरी चरण सिंग हरियाणा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे की हेसार येथे आहे आणि तामिळनाडूमधली ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे की तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मदुराई येथे आहे, त्यांना इन्क्युबेशन सेंटरसाठी फिनान्ससुद्धा प्रोव्हाइड केला. किती बरं तर 23.99 करोड इतका. ओके, तर हे आपण माहिती बघितली कशाविषयी नाबार्डविषयी. पुढची जे न्यूज आहे ते आहे मराठा आरक्षण प्रकरणी केंद्राने अध्यादेश काढावा असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाचे अध्यादेश. आता अध्यादेश म्हणजे काय तर अध्यादेशला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ऑर्डिनन्स. ठीक आहे, अध्यादेशला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो ऑर्डिनन्स म्हणतो. आता ऑर्डिनन्स काढायचा अधिकार कोणाकडे आहे तर ऑर्डिनन्स काढायचा अधिकार राष्ट्रपतीकडे आहे. ठीक आहे, आणि राष्ट्रपती हे कलम 123च्या अंतर्गत ऑर्डिनन्स काढतात आणि हेच अधिकार ऑर्डिनन्स काढायचा हे गव्हर्नरकडे सुद्धा आहे. ठीक आहे, आणि गव्हर्नर जे आहे ते कलम 213च्या अंतर्गत ऑर्डिनन्स काढतात. ओके, आता ऑर्डिनन्स का काढला जातो लक्षात घ्या. आपण कुठलाही कायदा बनवतो तर त्या कायदा बनवण्यासाठी सर्वात आधी त्याचं बिल असतो. त्या बिलला आता आपण केंद्राची बात करतो आहे. ठीक आहे, केंद्राची बात करतो आहे तर त्या बिलला आपण किंवा लोकसभा किंवा राज्यसभामध्ये इंट्रोड्यूस करतो सर्वात आधी. त्यानंतर समजा एक्झाम्पल घ्या, आपण त्याला लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस केला. ठीक आहे, त्यानंतर ते राज्यसभामध्ये जातो, दोन्ही सभागृहामधनं पास झाल्यानंतर तो राष्ट्रपतीकडे जातो आणि राष्ट्रपतीची एकदा काही स्वाक्षरी झाली का त्या बिलचा कायद्यामध्ये रूपांतर होतं. ओके, आता समजा की लोकसभा ही सेशनमध्ये नाही आहे किंवा राज्यसभा सेशनमध्ये नाही आहे किंवा दोन्ही हाऊस सेशनमध्ये नाही आहेत. ठीक आहे, दोन्ही हाऊस सेशनमध्ये नाही आहेत किंवा दोघांपैकी एक हा गृह सेशनमध्ये नाही आहे. मग अशा टायमाला तुमचा बिल हा कायद्यामध्ये रूपांतर कसं होईल
कारण दोन्ही सभागृहाची त्याला मंजुरी गरजेची असते. मग अशा केसेसमध्ये जे आपले राष्ट्रपती आहेत ते अध्यादेश काढू शकतात. ओके. तर ज्या प्रकारे पार्लमेंटमध्ये लॉ बनवला जातो तसंच लॉ हा ऑर्डिनन्सच्या माध्यमातून सुद्धा बनवता येतं, परंतु त्याच्यावरती काही रेस्ट्रिक्शनसुद्धा आहेत, ते आपण बघणार आहोत. ओके. काय म्हटलं मी, ज्याप्रमाणे पार्लमेंटचा लॉ असतो तसंच अध्यादेशच्या माध्यमातून सुद्धा कायदा बनवता येतो किंवा लॉ बनवता येतो, परंतु ऑर्डिनन्सचा सहारा तेव्हाच घेतला जातो जेव्हा दोन्ही सभागृह किंवा दोघांपैकी एक सभागृह हे सेशनमध्ये नसतील. ओके. तरच हा ऑर्डिनन्स काढला जाऊ शकतो. जर दोन्ही हाऊस सेशनमध्ये असताना ऑर्डिनन्स काढला तर तो ऑर्डिनन्स हे संपुष्टात येतो. ठीक आहे. त्या ऑर्डिनन्सला कन्सिडर केला जात नाही, तो नल अँड व्हॉइड ठरतो. ओके. त्यानंतर समजा दोघांपैकी एक सभागृह हा सेशनमध्ये नाही आहे, म्हणून आपण काय केलं, आपण ऑर्डिनन्स काढला. ठीक आहे. दोन्ही सभागृहसुद्धा सेशनमध्ये नसू शकतात किंवा दोघांपैकी एक सभागृह सेशनमध्ये नाही आहे तरच ऑर्डिनन्स काढता येतो. एकदा का ऑर्डिनन्स काढला त्या ऑर्डिनन्सला 6 वीक, ठीक आहे, 6 वीक्स म्हणजे 6 हफ्त्यांचा आतमध्ये मंजुरी देणे गरजेचं आहे. आता समजा लोकसभा सध्या सेशनमध्ये नाही आहे, मग लोकसभाची पहिली मीटिंग जेव्हा होईल ती तारखेपासून पुढचे 6 आठवडे याचा अंतर्गत त्या ऑर्डिनन्सला मंजुरी द्यावा लागेल लोकसभेला. तत्कालमध्ये राज्यसभा त्याला अप्रुव्हल देते. जशी लोकसभाची सेशन सुरू होईल त्याच्या 6 हफ्त्याचा आतमध्ये लोकसभेने त्याला मंजुरी देणे गरजेचं आहे. ओके. आणि जर दोन्ही हाऊसनी त्या ऑर्डिनन्सला मंजुरी दिली तरच तो ऑर्डिनन्स ॲक्सेप्ट केला जातो. ओके. जर एकही हाऊसने त्याला रिजेक्ट केला तर तो ऑर्डिनन्स तिथेच संपुष्टात येतो. ठीक आहे. मग ऑर्डिनन्सची जे मॅक्झिमम लाईफ आहे, जोपर्यंत ऑर्डिनन्स राहू शकतो, तो आहे 6 मंथ आणि 6 वीक. आता 6 मंथ्स कुठून आला तर आपल्याला माहिती आहे की 2 पार्लमेंटरी सेशन्समध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप होता कामा नये. ठीक आहे. मग मॅक्झिमम 6 महिन्यापर्यंत हाऊस हा डिझॉल्व राहू शकतो किंवा त्याचं सेशन होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे 2 सेशन्सचा अंतर्गत जास्तीत जास्त 6 महिना गॅप असू शकतो, अधिक 6 आठवडे. कशासाठी तर ऑर्डिनन्स अप्रुव्हलला 6 वीकचा आपण टाईम देतो. ठीक आहे. मग मॅक्झिमम ऑर्डिनन्सची जे लाईफ टाईम आहे विदाऊट अप्रुव्हल, लक्षात घ्या, अप्रूव्ह करण्याशिवाय ऑर्डिनन्स किती काळ हे राहू शकतो मॅक्झिमम लिमिट, तर ते 6 महिने 6 आठवडे. ठीक आहे. 6 मंथ 6 वीक हे त्याची मॅक्झिमम लाईफ स्पॅन आहे विदाऊट अप्रुव्हल. हे लक्षात घ्या. त्यानंतर आता लिमिटेशन्स काय आहेत. ठीक आहे. ऑर्डिनन्स काढताना लिमिटेशन्स काय ते आपण बघून घेऊ. तर जसं आपण सांगितलं की दोन्ही हाऊस जर सेशनमध्ये नसतील किंवा दोघांपैकी एक हाऊस जर सेशनमध्ये नसेल तरच ऑर्डिनन्स काढता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर RC कूपर केस हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. RC कूपर केस काय सांगतो तर RC कूपर केस 1970मध्ये आला होता आणि हा केस कशासाठी आला तर आपण ऑर्डिनन्स काढून, ठीक आहे, 1969मध्ये कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ द बँकिंग कंपनीज, ठीक आहे, एक्झामायनिंग द कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ द बँकिंग कंपनीज ॲक्विजिशन ऑफ द अंडरटेकिंग ऑर्डिनन्स 1961 हा पारित केला होता आणि याच्या माध्यमातून आपण 14 बँकेंच्या नॅशनलायझेशन केलं होतं. ठीक आहे. काय केलं होतं आपण तर ऑर्डिनन्स काढून 14 बँकेचं नॅशनलायझेशन केलं आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की प्रेसिडेंटला वाटलं की बाबा इमिडिएट ॲक्शनची गरज आहे. ठीक आहे. इमिडिएट ॲक्शनची गरज आहे, त्यामुळे आपण हे ऑर्डिनन्स आणतो आहे. आणि हा जो इमिडिएट ॲक्शनवाला जो क्लॉज होता ना त्याला RC कूपर केसमध्ये चॅलेंज करण्यात आला. ठीक आहे. तर RC कूपर केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय जजमेंट दिलं माहिती आहे का की पार्लमेंटची जे लॉ बनवायची पॉवर आहे ना, ठीक आहे, काय बरं, पार्लमेंटची जे लॉ बनवायची पॉवर आहे ती ऑर्डिनन्सच्या माध्यमातून सुद्धा आपण ते लॉ बनवू शकतो ना, परंतु ते दोघे पॅरलल नाही आहेत. ठीक आहे. काय म्हटलं मी की ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आणि पार्लमेंटरी पॉवर ऑफ लॉ मेकिंग हे दोन्ही पॅरलल नाही आहे. ठीक आहे. तुम्ही पार्लमेंटला सरपास करण्यासाठी ऑर्डिनन्सचा सहारा घेऊ शकत नाही. ठीक आहे. ओके. तर सुप्रीम कोर्टने काय सांगितलं होतं, पुन्हा एकदा मी रिपीट करते, सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की इमिडिएट ॲक्शनची गरज होती. ठीक आहे. तर असं काहीही कारण देऊन तुम्ही पार्लमेंटला जर सरपास करायचा प्रयत्न करणार तर ते ज्युडिशियल स्क्रुटिनीच्या अंतर्गत येणार. ठीक आहे. किंवा तुम्ही पार्लमेंटला सरपास करूच शकत नाही. ओके.
कुठे सांगण्यात आलं होतं? हे RC कूपर केसमध्ये सांगण्यात आलं होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे RC कूपर केस. काय बरं की ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर इज नॉट द पॅरलल पॉवर ऑफ पार्लमेंट ऑफ लॉ मेकिंग. ठीक आहे, ओके. म्हणजे अर्थात सोपी भाषात तुम्ही पार्लमेंटला सरपास करू शकत नाही. ठीक आहे, पार्लमेंटचे सेशन होत असेल तर तुम्हाला त्या सेशनचा अंतर्गतच तो कायदा मांडावा लागेल आणि पारित करून घ्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर 38 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट आली होती. त्याचा अंतर्गत काय केला तर कलम 123च्या मध्ये सबक्लॉज 4 ॲड करण्यात आला. ठीक आहे, आणि काय सांगण्यात आलं तिथे की प्रेसिडेंटचा जो सॅटिस्फॅक्शन आहे, ओके, ऑर्डिनन्स काढायचा, अध्यादेश काढायचा, प्रेसिडेंटचा जो सॅटिस्फॅक्शन आहे तो फायनल असेल आणि त्याला कुठेही चॅलेंज करता येणार नाही. ओके, आता लक्षात घ्या कलम 123(1) जे आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की दोन्ही सभागृह किंवा एक सभागृह हा सेशनमध्ये नसेल तेव्हा तुम्ही ऑर्डिनन्स काढू शकतात. कलम 123(2) मध्ये काय सांगण्यात आलेलं माहिती आहे का की प्रेसिडेंट सॅटिस्फाय असले पाहिजे की ऑर्डिनन्स काढणे हा गरजेचा आहे, तरच तुम्ही ऑर्डिनन्स काढू शकतात. आता हे जे कलम 123 सेकंड होता ना, सबक्लॉज 2 होता ना, त्याला चॅलेंज करणारा 123 सबक्लॉज 4 आणला. आणि काय सांगितलं इथे चॅलेंज करण्यापेक्षा याला सपोर्ट करण्यासाठी सबक्लॉज 4 आणला. आणि काय सांगितलं की प्रेसिडेंटची जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, ठीक आहे, त्याला कुठल्याही प्रकारे तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. ओके, कुठे सांगण्यात आलं हे तर 38वी जे घटनादुरुस्ती तिथे सांगण्यात आला. ओके, की जे प्रेसिडेंटचं सॅटिस्फॅक्शन आहे की त्याला ऑर्डिनन्स काढायचं आहे ते फायनल असेल आणि त्याला तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये चॅलेंज करू शकत नाही. परंतु ही जी 38वी घटनादुरुस्ती होती त्याला 44वी घटनादुरुस्तीने टॅकल करण्यात आला. ठीक आहे, टॅकल करण्यापेक्षा त्याला रिव्हर्स करून टाकलं त्यांनी. आणि काय सांगितलं 44वी घटनादुरुस्तीमध्ये की तुम्ही मालफाईड रिझन देऊन म्हणजे काही उठसूट रिझन देऊन जर तुम्ही हे अध्यादेश काढला असेल तर त्याला हे कोर्टामध्ये चॅलेंज करता येऊ शकते. ओके, त्यानंतर आता अजून ऑर्डिनन्सविषयी काही महत्त्वाची गोष्ट आहे तर ऑर्डिनन्सच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे जर एखादा केंद्राने जर ऑर्डिनन्स आणला असेल, ठीक आहे, तर केंद्राचा अखत्यारीमध्ये येणारे जे काही विषय आहेत त्याच्यावरतीच केंद्र प्रेसिडेंटच्या सहाय्याने ऑर्डिनन्स काढू शकते. आता मी असं का म्हटलं केंद्र काढेल प्रेसिडेंटच्या सहाय्याने, कारण लक्षात घ्या प्रेसिडेंटकडे डिस्क्रिशनरी पॉवर नाही आहे. ठीक आहे, आपले जे राष्ट्रपती आहे ते स्वतःचं मनाने हा ऑर्डिनन्स काढू शकत नाही. त्यांना जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असते, ठीक आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असते यांची परवानगी घ्यावी लागते, यांच्या ॲडवाईस घ्यावा लागतो. ठीक आहे, प्रेसिडेंट हा स्वतःचा मनाने अध्यादेश काढू शकत नाही, त्यांना काउन्सिल ऑफ मिनिस्टरची ॲडवाईस घ्यावी लागते. ओके, परंतु लक्षात घ्या ते कुठल्या विषयावरती अध्यादेश काढू शकतात ते लक्षात घ्या. केंद्र किंवा पार्लमेंट, ठीक आहे, काय म्हटलं मी पार्लमेंट ज्या विषयांवरती कायदे बनवू शकतात त्याच विषयावरती प्रेसिडेंट अध्यादेश काढू शकतात. पार्लमेंटचा अखत्यारीचा बाहेरील एखाद्या विषयावरती जर प्रेसिडेंटने अध्यादेश काढला तर तो अध्यादेश मानला जाणार नाही. ठीक आहे, पार्लमेंट ज्या विषयावरती लॉ बनवू शकते त्याच विषयावरती प्रेसिडेंट हे अध्यादेश काढू शकतात. सेम कुठे विधानसभेच्या केसमध्ये किंवा राज्याच्या केसमध्ये ज्या विषयावरती राज्य हा कायदे बनवू शकते त्याच विषयावरती गव्हर्नर जे असतात ते अध्यादेश काढू शकतात. ठीक आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दुसरं एक प्रोव्हिजन, अध्यादेशाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे फंडामेंटल राईट हिसकावून घेऊ जाऊ शकत नाही. ठीक आहे, अध्यादेशाच्या माध्यमातून केंद्र किंवा राज्य हे नागरिकाला जे मूलभूत अधिकार दिले गेले ते हिसकावू शकत नाही. ओके, त्यानंतर आपण बघितलं होतं की 6 आठवड्याच्या आतमध्ये त्याला दोन्ही गृहाची परमिशन भेटणे गरजेचं आहे किंवा अप्रुव्हल भेटणे गरजेचं आहे. तो जर अप्रुव्हल नाही भेटला तर ते अध्यादेश संपुष्टात येतो. पण इथे आता महत्त्वाचं एक लक्षात घ्या, अध्यादेश जेव्हा मी काढला होता, ठीक आहे, जेव्हा मी ऑर्डिनन्स आणला होता, ओके, तेव्हा माझा सभागृह हा सेशनमध्ये नव्हता. मग त्या दरम्यान मी ऑर्डिनन्सला सपोर्ट करण्यासाठी ABC असे काहीतरी कायदे केले. ठीक आहे, समजा माझा अध्यादेश हा दोन्ही सभागृहामध्ये पारित होऊ शकला नाही, मग काय झालं माझा अध्यादेश हा संपुष्टात आला. ठीक आहे, परंतु अध्यादेश जेव्हा कार्यरत होता तेव्हा मी जे कायदे बनवले होते ना ते संपुष्टात येणार नाही. ठीक आहे, कायदे हे अस्तित्वात राहतील, फक्त ऑर्डिनन्स संपुष्टात येईल. म्हणजे या ऑर्डिनन्सच्या माध्यमातून आपण जे काही कारभार केला, ठीक आहे, ते संपुष्टात येत नाही, ते कंटिन्यू राहते, परंतु फक्त ऑर्डिनन्स जे आहे ते संपुष्टात येतो. ओके, त्यानंतर
आता आपण बघून घेऊ की प्रेसिडेंटची ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर काय काय आहे. ठीक आहे, तर प्रेसिडेंट कधी ऑर्डिनन्स काढू शकतात, तर जेव्हा दोन्ही सभागृह हे सेशनमध्ये नसतील तेव्हा, किंवा दोघांपैकी एकही सभागृह सेशनमध्ये नसेल तेव्हा. ठीक आहे, त्यानंतर प्रेसिडेंटला वाटलं पाहिजे की बाबा टाईम आलेला आहे आणि हे खूपच गरजेचं आहे की आपल्याला हे अध्यादेश काढायचं आहे, तेव्हाच ते काढतात अध्यादेश. ठीक आहे, त्यानंतर जे काही अध्यादेश काढला गेला आहे तो रेट्रोस्पेक्टिव्ह इन नेचर असू शकतो. आता याचा अर्थ काय, समजा आज आहे आपल्याकडे 3 जानेवारी. ठीक आहे, 3 जानेवारीच्या दिवशी मी अध्यादेश काढला, परंतु मी काय सांगतो माहिती आहे का अध्यादेशमध्ये, की हा जो अध्यादेश आपण काढतोय तो 20 डिसेंबर 2020 लागू होईल. ठीक आहे, म्हणजे काय केलं मी, तर पुढची नव्हे तर पाठीमागची एक डेट दिली की 20 डिसेंबर 2020. ठीक आहे, या दिवसापासून हा अध्यादेश लागू व्हायला पाहिजे. असं करता येतो का? उत्तर आहे हो. तुम्ही अध्यादेश जो आहे, ऑर्डिनन्स जे आहे, त्याला रेट्रोस्पेक्टिव्हली इम्प्लिमेंट करू शकतात. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अध्यादेश जो आहे त्याला आपण रेट्रोस्पेक्टिव्हली इम्प्लिमेंट करू शकतो. ओके, त्यानंतर अध्यादेशची आपण म्हटलं की सेशन सुरू असताना किंवा दोन्ही सभागृह हा सेशनमध्ये असताना जर तुम्ही ऑर्डिनन्स काढला तर तो नल अँड वॉइड राहील. ठीक आहे, त्याला स्वीकारला जाणार नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि एक कुठे सांगितलं आलं होतं, तर आपलं DC कूपर केसमध्ये. ओके, कुठलं बरं, कूपर केस, लक्षात ठेवा, कूपर केसमध्ये सांगण्यात आलं होतं. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कूपर केस. ओके, कूपर केस कधी आला होता, तर कूपर केस आला होता 1970मध्ये. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे कूपर केस, लक्षात ठेवा. कूपर केसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही अध्यादेश जे आहे ते पार्लमेंटची पॅरलल पॉवर म्हणून उपयोगात आणू शकत नाही. ओके, त्यानंतर अजून पुढे काय सांगण्यात आलं होतं, ऑर्डिनन्सच्या दरम्यान तुम्ही जे काही ॲक्ट बनवले किंवा जे काही कार्य केलं आहे ते व्हॅलिड राहणार, भले ऑर्डिनन्स संपुष्टात आला आहे. ओके, त्यानंतर इतर जे डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत, ठीक आहे, इतर जे सार्वभौम देश आहेत, त्यांच्यामध्ये कुठेही अशी ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर हा प्रेसिडेंटला दिली गेली नाही आहे. ठीक आहे, भारत फक्त एकमात्र असा देश आहे जिथे प्रेसिडेंटकडे अशी अध्यादेश काढायची ताकद आहे. ओके, आता अध्यादेश काढणे आणि नॅशनल एमर्जन्सी लावले याचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही आहे. ठीक आहे, आणीबाणीचा आणि अध्यादेशचा हा कुठलाही प्रकारे संबंध नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणीबाणी आणि अध्यादेश याचा कुठलाही प्रकारे संबंध नाही आहे. ओके, त्यानंतर जे काही स्पेशल सर्कमस्टान्सेस असतात तिथेच तुम्हाला अध्यादेश काढायचा आहे. आणि अध्यादेश काढला असेल आणि त्यांना वाटलं की बाबा हा काहीतरी घोड करून अध्यादेश काढलेला आहे किंवा पार्लमेंटला सरपास करण्यासाठी अध्यादेश काढले आहे, तर त्याला ज्युडिशियल स्क्रुटिनीच्या अंतर्गत आणता येऊ शकते. ओके, म्हणजे मालाफाईड असेल तर त्याच्यावरती आपण केससुद्धा करू शकतो. आता प्रेसिडेंटचा ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आणि गव्हर्नरचा ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर याच्यामध्ये थोडंफार डिफरन्स आहे, ते आपण बघून घेऊ. सर्वात महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे प्रेसिडेंट जे ऑर्डिनन्स काढतात ते कलम 123च्या अंतर्गत काढतात. गव्हर्नर जे ऑर्डिनन्स काढतात ते कलम 213च्या अंतर्गत काढतात. ओके, प्रेसिडेंट कधी ऑर्डिनन्स काढतील, जेव्हा लोकसभा किंवा राज्यसभा किंवा दोन्ही सभागृह हा सेशनमध्ये नाही आहे. गव्हर्नर केव्हा काढतील, जेव्हा विधानसभा आणि एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषद असेल तर विधान परिषदसुद्धा हे जर सेशनमध्ये नसतील किंवा दोघांपैकी एक सेशनमध्ये नसेल तेव्हा ते ऑर्डिनन्स बाहेर पाडतात. ठीक आहे, प्रेसिडेंटने काढलेला ऑर्डिनन्स फक्त त्याच विषयावरती काढता येऊ शकतो जे विषयावरती पार्लमेंटला लॉ किंवा कायदा बनवायचा अधिकार आहे. ज्या विषयावरती विधानसभेला कायदा बनवायचा अधिकार आहे त्याच विषयावरती गव्हर्नर हा अध्यादेश बाहेर काढू शकतात. ओके, त्यानंतर जे अध्यादेश येतो, ठीक आहे, त्याची जे पॉवर आहे ते पार्लमेंटने केलेल्या लॉ इतकीच असते. ठीक आहे, जे काही अध्यादेश काढला जातो आहे त्याची जे पॉवर आहे ते पार्लमेंटने बनवलेला कायदा तेवढीच असते. आणि राज्यामध्ये विधानसभेनं बनवलेला कायदा एवढीच पॉवर हे अध्यादेशमध्ये सुद्धा असते. ओके, त्यानंतर ऑर्डिनन्स हे राष्ट्रपती किंवा गव्हर्नर कधी विड्रॉ करू शकतात, ज्यांनी काढलं आहे तो त्याला कधी पुन्हा विड्रॉ करू शकतात. ठीक आहे, ऑर्डिनन्स काढताना सर्वात आधी काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे असते, ज्याला प्राईम मिनिस्टर हेड करतात, ठीक आहे, आपले जे प्रधानमंत्री हेड करतात काउन्सिल ऑफ मिनिस्टरला, त्याची ॲडवाईस घेणे खूप जास्त गरजेचं आहे. कुणाला, तर राष्ट्रपतींना अध्यादेश काढताना. गव्हर्नरला अध्यादेश काढताना राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्याची, म्हणजे ते हेड केलेली जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे त्याची सल्ला घेणे गरजेचं आहे. ओके, तर हे आपण बघितलं कशाविषयी, आपण बघितलं ऑर्डिनन्स मेकिंग पॉवरविषयी. ओके, त्यानंतर पुढची न्यूज बघूया अजून काय आहे.
आणखी एक लस आली आहे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली आहे. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या आणि सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या CDSCO तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यापाठोपाठ शनिवारी तज्ज्ञांच्या समितीने कोवॅक्सिन लसीचा आपत्कालीन वापरास काही शर्तीवर मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोवॅक्सिन लस हे हैदराबाद येथील भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या म्हणजेच ICMRच्या सहकार्याने विकसित केली आहे. ही पहिली देशी लस आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारतामध्ये निर्माण झालेली पहिली देशी लस कुठली, तर ते कोवॅक्सिन. ठीक आहे, परंतु पहिल्यांदा कोणाला अप्रुव्हल देण्यात आला, तर ते कोविशिल्ड होती. ठीक आहे, आणि त्या कोविशिल्डला सिरम इन्स्टिट्यूटने डेव्हलप केली. जी आपली कोवॅक्सिन आहे, जी भारताची पहिली देशी लस आहे, तिला हैदराबाद येथील भारत बायोटेक यांनी विकसित केली आहे. ओके, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. पुढे करडा यादीमुळे कारवाई. FATF या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कारवाईत पाकिस्तानला सध्या करड्या यादीत टाकले आहे. त्याचे पाकिस्तानात दहशतवादाला अर्थपुरवठा हे एक प्रमुख कारण आहे. करड्या यादीत टाकले गेल्यानंतर पाकिस्तानला जागतिक बँक व नाणेनिधीची मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने लखवी याच्यावर अटकेची कारवाई केली असावी असा अंदाज आहे. ठीक आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे FATF. तर FATFचा सर्वात आधी फुल फॉर्म लक्षात घ्या. FATFचा फुल फॉर्म आहे फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ठीक आहे, काय त्याचा फुल फॉर्म आहे, फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. आता ही एक इंटर गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहे. इंटर गव्हर्मेंटल म्हणजे काय, तर जी काही देश याच्यामध्ये मेंबर्स आहेत त्याची गव्हर्मेंटच्या सहकार्याने ही ऑर्गनायझेशन चालते. ठीक आहे, ऑर्गनायझेशनचं मुख्य काम काय आहे, तर मनी लॉन्ड्रिंग जे होते किंवा टेरर फिनान्सिंग जे होते, ठीक आहे, आतंकवादासाठी जे काही पैसे दिले जातात तर त्याच्यावरती बंदी घालणे किंवा त्याची तपास करणे. ठीक आहे, मनी लॉन्ड्रिंग थांबवणे आणि टेरर फिनान्सिंग असतो त्याच्यावरती आळा घालणे. ठीक आहे, हे फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचं काम आहे. फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स हे कधी अस्तित्वात आली, तर लक्षात ठेवा 1989मध्ये जेव्हा G7ची समिट झाली होती. कुठे बरं, पॅरिस येथे, तेव्हा FATF जी आहे ती अस्तित्वात आली. ओके, सुरुवातीला FATFचा काम होता फक्त आणि फक्त मनी लॉन्ड्रिंग. काय बरं, मनी लॉन्ड्रिंग या विषयावरती स्वतःचं लक्ष केंद्रित करणे आणि मनी लॉन्ड्रिंग थांबवण्यासाठी प्रयत्न करणे. ठीक आहे, परंतु त्यानंतर 2001मध्ये काय झालं बरं, तर 2001मध्ये USA हल्ला झाला. ठीक आहे, आणि त्यानंतर टेरर फिनान्सिंग हा विषयसुद्धा FATFचा अखत्यारीत आणण्यात आला. ओके, FATF हा शिफारस देत राहते. पहिल्यांदा त्यांनी 1990मध्ये शिफारस दिली की आपल्याला काय केलं पाहिजे हे मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फायनान्सिंग थांबवण्यासाठी. कालांतराने 1996, 2001, 2003 आणि 2012मध्ये त्यांनी रेकमेंडेशन्स दिले आहेत. ठीक आहे, आता FATFची ॲक्टिव्हिटीज आपण बघून घेऊया. तर सर्वात आधी मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फायनान्सिंग थांबवण्यासाठी जे काही लागेल ते उपाययोजना करायचं काम हे FATFचं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी फक्त मनी लॉन्ड्रिंग हा एकच विषय होता, परंतु 11 सप्टेंबर 2001 रोजी USA जो आतंकवादी हल्ला झाला त्यानंतर टेरर फिनान्सिंग हा जो विषय आहे ते सुद्धा FATFचा अंतर्गत आणण्यात आला. ठीक आहे, FATF हे 2 लिस्ट बाहेर पाडते. एक असते ग्रे लिस्ट आणि दुसरी असते ब्लॅक लिस्ट. ब्लॅक लिस्टमध्ये ते मेंबर कंट्रीज जातात किंवा ते कंट्रीज जातात जे FATFने काढलेले जे काही गाईडलाईन्स आहे त्याला फॉलो करत नाही किंवा FATF जोडी ते कॉर्पोरेट करत नाही. ठीक आहे, FATFची जी ब्लॅकलिस्ट आहे त्याला आपण अजून एक दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतो आणि तो नाव आहे नॉन कॉपरेटिव्ह कंट्रीज ऑर टेरिटरीज. ठीक आहे, FATF ब्लॅकलिस्टला अजून दुसरं काही नाव आहे, नॉन कॉर्पोरेटिव्ह कंट्रीज ऑर टेरिटरीज. ठीक आहे, आणि ही जी लिस्ट आहे ब्लॅकलिस्ट ते रेग्युलरली अपडेट करत राहतात. काही कंट्रीने जर योग्य कार्य केलं तर त्यांना ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढतात, नाही केलं तर त्यांना पुन्हा ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात. ठीक आहे, परंतु लक्षात घ्या, एकदा काय ब्लॅकलिस्टमध्ये एखादी कंट्री गेली का त्यानंतर त्याला एक्सटर्नल ऑर्गनायझेशन्स जे आहेत, ठीक आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स जे आहेत, जसे की आता वर्ल्ड बँक झाला, IMF झाला, तर हे सर्व इन्स्टिट्यूशनमधनं त्याला फंडिंग भेटणे बंद होते. ठीक आहे, जे कंट्री टेररिझम थांबवण्यासाठी कार्य करत नाही त्यांना
जे आपली वर्ल्ड बँक आहे आणि IMF आहे त्यांच्याकडनं फंडिंग द्यायची बंद केली जाते. ओके. आता FATFमध्ये सध्या 38 मेंबर कंट्रीज आहेत. ठीक आहे. किती मेंबर्स आहेत FATFमध्ये? तर 38 मेंबर्स आहेत. इंडियाने 2006मध्ये FATF जॉईन केली होती, परंतु तेव्हा तो ऑब्झर्वर होता. परंतु जून 2010मध्ये इंडिया हा FATFचा मेंबर बनला. ओके. सद्यस्थितीमध्ये FATFचे 2 ऑब्झर्वर स्टेट्स आहेत. कोण बरं? तर सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया. ठीक आहे. सध्याचे FATFचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांचं नाव आहे मार्कस प्लियर. काय बरं? मार्कस प्लियर. ठीक आहे. आणि ते जर्मनीचे आहेत. आणि त्यांनी जी आपली प्रेसिडेंटशिप आहे ते 1 जुलै 2020 रोजी स्वीकारली. ओके. दुसरं एक एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी असतात, त्यांचं नाव आहे डेव्हिड लुईस आणि ते कुठचे आहेत? तर ते युनायटेड किंगडमचे आहेत. ओके. तर हे आपण बघितलं कशाविषयी? तर FATF आणि त्याची ब्लॅकलिस्टविषयी. ओके. सद्यस्थितीमध्ये जो आपलं काय म्हणतो पाकिस्तान आहे ते ग्रे लिस्टमध्ये आहे आणि लवकरच जर त्यांनी दिलेलं गाईडलाईन फॉलो नाही केले तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये हे ट्रान्सफर केलं जाईल. ठीक आहे. एकदा काय ब्लॅकलिस्टमध्ये गेला का सर्व त्याची फंडिंग बंद होऊन जाईल. आता सध्या तुला ग्रे लिस्टमध्ये आहे तरीसुद्धा त्याला फंडिंग येण्यामध्ये प्रॉब्लेम येते, पण भेटते थोडीफार तरी. एकदा काय ब्लॅकलिस्टमध्ये गेला तर पूर्णपणे फंडिंग बंद होऊन जाईल त्याची. ठीक आहे. म्हणून हे असं दाखवायचे धंदे करतो आहे. कोण बरं? तर पाकिस्तान. ओके. त्यानंतर पुढची न्यूज आहे मोबाईलशी खेळणाऱ्या पिढीतही लोकप्रिय किशोर मासिक 50शीत आली आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, किशोर ही जे मासिक आहे ती बालभारती प्रकाशित करते आणि त्याचा जो पहिला अंक आहे ते 14 नोव्हेंबर 1971मध्ये बालदिनाच्या दिवशी सादर करण्यात आला होता. ठीक आहे. किशोरचा पहिला अंकापासून मुखपृष्ठ आणि आतील चित्रे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी किशोरच्या पहिल्या अंकाचे चित्र रेखाटले आहे. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. कोण बरं? तर मुरलीधर आचरेकर यांनी काय केलं होतं? तर किशोरचा पहिला जो अंक होता त्याच्यामध्ये चित्र काढली होती. त्यानंतर पहिल्या अंकापासून सर्व अंकाचे bookganga.com या संकेतस्थळाच्या सहकार्याने ऑनलाईन दस्तऐवजीकरण करून 2 वर्षापूर्वी ते सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ठीक आहे. कुठलं वेबसाईट आहे? तर ती आहे bookganga.com. ओके. तर हे लक्षात ठेवा. आणि आता त्याची 50शीत तो आलेला आहे. पहिला अंक जो होता तो कधी प्रकाशित झाला होता? तर 1971 14 नोव्हेंबर. ठीक आहे. त्यानंतर आज निर्णय झाला आहे पवारांना सहस्त्रचंद्र दर्शन भेटीचा. राष्ट्रवादी प्रयत्न. यंदाचे साहित्य संमेलन नाशिकमध्ये व्हायचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तर आता आपण साहित्य संमेलनविषयी माहिती घेऊ. साहित्य संमेलनविषयी जेव्हा पण आपण बात करू तेव्हा एक महत्त्वाचा पर्सन आहे त्याला आपला किंवा एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व ज्याला आपण लक्षात ठेवायचं आहे ते आहे न्यायाधीश रानडे. ठीक आहे. न्यायाधीश रानडेच्या सहकार्यानेच आणि त्याचा जोडी अजून कोण बरं? तर लोकहितवादी. ठीक आहे. न्यायाधीश रानडे आणि लोकहितवादी यांच्या सहकार्याने पहिल्यांदा 11 मे 1878. ठीक आहे. कुठे कधी बरं? तर 11 मे 1878 रोजी पुण्याच्या हिरेबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते. ठीक आहे. तारीख व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठली बरी? तर 11 मे 1878. कुठे? पुण्याचा हिराबागेत. ठीक आहे. मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते आणि त्याचा जो अध्यक्षपद होता ते सुद्धा न्यायाधीश रानडे यांनीच भूषवला होता. ओके. आणि हा मीटिंग म्हणजे जे 11 मे 1878 रोजी पहिल्यांदा जे मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरले त्याच्याविषयी माहिती हे किंवा त्याच्यामध्ये येण्यासाठी जे आव्हान आहे ते ज्ञानप्रकाश या पत्रिकेतून फेब्रुवारी 7, 1878 रोजी करण्यात आले होते. ओके. दुसरे ग्रंथकार संमेलन जे होते ते सुद्धा पुण्या येथेच भरले. कधी भरले? तर 1885मध्ये. ठीक आहे. 21 मे 1885 रविवार होता आणि दुपारी 4 वाजता पुणे सार्वजनिक सभेचा डाणेआडी बुधवार पेठ जोशी हॉलमध्ये दुसरे जे साहित्य संमेलन होते ते भरले होते. ओके. तिसरे जे साहित्य संमेलन होते ते 1905 सालीचा मे महिन्यामध्ये सातारा येथे भरले. ओके. आणि लोकमान्य टिळकचे जे सहकारी होते, काय नाव त्यांचा? दादासाहेब करंदीकर, हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. ओके. त्यानंतर पुढे साताऱ्याचा पाठोपाठ म्हणजे चौथे जे ग्रंथकार संमेलन झाले ते सुद्धा पुणे येथे झाले. कधी झाले? तर 27-28 मे 1906 रोजी. ठीक आहे. शनिवार रविवार होता. ओके. आणि सदाशिव पेठ
जे की पुणेमध्ये आहे, नागनाथ पाराजवळचा मयेकर वाड्यात हे संमेलन जे आहे ते भरले होते. ओके. आणि हा जो चौथा संमेलन होतं त्याचे अध्यक्ष कोण होते, तर प्रसिद्ध जे आपले भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर. ठीक आहे, प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर हे त्याचे अध्यक्ष होते. आणि कालांतराने खूप सारे संमेलन झाले आणि जो शेवटचा संमेलन झाला होता तो 94वा साहित्य संमेलन होता. 11, 12, 13 जानेवारी 2020 रोजी हे उस्मानाबाद येथे झाले होते. आणि त्याचे जे संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं फादर फ्रान्सिस डिब्रेटो. ठीक आहे, लक्षात घ्या. 93वा जो साहित्य संमेलन झाला त्याचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं फादर फ्रान्सिस डिब्रेटो. ओके, चला ठीक आहे. पुढे बघू अजून काही न्यूज आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाची. अक्रोड नाचणी सूपचा पाककृतीवर एकश्व अधिकाराची मोहर. पुण्यातील शुभांगी पाटील या गृहिणीची कामगिरी. मांसाहाराला पर्याय ठरू शकणारा उच्च पोषण मूल्य असलेला अक्रोड नाचणी सूपची निर्मिती पुण्यातील गृहिणी शुभांगी पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे या अक्रोड नाचणी सूपच्या पाककृतीवर एकस्व अधिकाराची म्हणजेच पेटंटची मोहर उमटवली आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पेटंट. पेटंट्सला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटसुद्धा म्हणतो. ठीक आहे, समजा तुम्ही एखादा इनोव्हेशन केला. ठीक आहे, एखादा इनोव्हेशन तुम्ही केलं, खूप जास्त इम्पॉर्टंट इनोव्हेशन आहे. तुमचा जो इनोव्हेशन आहे त्याला जर कोणी कॉपी केला तर तुम्हाला आवडेल का? उत्तर आहे नाही. आता जर कॉपीच करायची असेल तर तुम्ही सांगणार मी इनोव्हेशन करूच कशाला. ठीक आहे, मी पण कोणाला तरी कॉपी करून टाकेन. मग हे जे कॉपीचे धंदे थांबवण्यासाठी आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हा एक तत्त्व आणला. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देतो. ॲपल कंपनी आपल्या सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, ॲपल कंपनी एकदम सुपिरियर मोबाईल बनवते. ठीक आहे, सुपिरियर क्वालिटीचे मोबाईल ॲपल बनवते. नंतर मार्केटमध्ये येते चायना. ठीक आहे, चायना काय करते, ॲपलचे जे काही फोन आहे त्याची कॉपी बनवते. ठीक आहे, तर हे योग्य आहे का? उत्तर आहे नाही. ठीक आहे, कुठल्याही व्यक्तीने स्वतःची मेहनत करून स्वतःचं डोकं लावून जर एखादी इनोव्हेटिव्ह वस्तू बनवली आहे तर त्यांनी जे काही मेहनत केली आहे त्याला आदर देण्यासाठी, त्याची जे काही इनोव्हेशन आहे त्याची चोरी न होईल याच्यासाठी आपण हे पेटंट असा एक शब्द आणला आणि IPR म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असं एक तत्त्व हे इंट्रोड्यूस केला. ठीक आहे, आता तुम्हाला जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे हे तुमचा एखादा इन्व्हेन्शनवरती भेटू शकते किंवा तुमचे लिटररी आणि आर्टिस्टिक वर्कवरती भेटू शकते. लिटररी म्हणजे लिखाणकाम जे तुम्ही करता. ठीक आहे, एकदम सुपिरियर क्वालिटीची तुम्ही एखादी पोएट्री लिहिली आणि एखादं दुसऱ्याने बोललं की नाही रे ही तर मी लिहिली, तर असं थोडी आहे. तुम्ही जे पोएट्री लिहिली आहे त्याच्यावरती तुम्हाला पेटंट भेटतो आणि कुठलाही व्यक्ती त्या पोएट्रीला स्वतःचं नाव देऊ शकत नाही. जर त्या व्यक्तीने, समजा A आणि B दोन व्यक्ती आहे. ठीक आहे, Aने एक कविता केली आणि त्याच्यावरती त्यांनी पेटंट घेतला. नंतर B येऊन म्हणतो अरे ही कविता मी केली होती आणि तो स्वतःचं नाव त्या कवितेवरती लिहितो. तर असा केसमध्ये A जो आहे तो B वरती केस करू शकतो. ठीक आहे, किंवा Bला जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकते जर त्यांनी चुकीचं मार्गाने हे कविता स्वतःच्या नावावर केली असेल तर. ठीक आहे, तर इन्व्हेन्शन झाले किंवा इनोव्हेशन झाले, लिटररी आणि आर्टिस्टिक वर्क झाला, कला कारिगिरी आपण म्हणतो झाला, त्यानंतर कंपनीचे एखादा सिम्बॉल झाला, त्याचं नाव झाला किंवा त्याची एखादी इमेज झाली, हे सर्व जर किंवा या सर्व जे काही विषय आहेत त्याच्यावरती आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा देता येतात. ठीक आहे, आता महत्त्वाचं काय माहिती आहे का, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जो दिला जातो तो 20 वर्षासाठी कार्यरत असतो. ठीक आहे, 20 वर्षानंतर तुम्हाला त्याला पुन्हा रिन्यू करावा लागतो. 20 वर्ष संपलं आणि तुम्ही विसरले की बाबा आपल्याला IPR घ्यायचं होतं आणि दुसऱ्या कुठल्या कंपनीने त्याच्यावरती IPR क्लेम केला तर तो त्या कंपनीला भेटू शकते बरं का. तर तुम्हाला 20 वर्षानंतर त्याला पुन्हा रिन्यू करणे हे गरजेचं आहे. तसंच जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे आपण 10 डिसेंबर 1948 रोजी साईन केला होता त्याची जे कलम 27 आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे IPRचं मेन्शन आहे. ठीक आहे, IPR किंवा पेटंट याचं मेन्शन आहे तिथे. ओके, तर हे महत्त्वाचं आहे. तसंच कालांतराने काही कन्व्हेन्शन्स आले. कुठले बरे, तर पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द इंडस्ट्रियल प्रॉपर्टी जो आला होता 1883 मध्ये. त्यानंतर बर्न कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क जो आला होता 1886 मध्ये. ठीक आहे, हे दोन्ही जे ट्रिटी आहेत किंवा हे दोन्ही जे कन्व्हेन्शन आहेत ते येतात वायपोच्या अंतर्गत. ठीक आहे, वायपो जे आहे ते त्याच्यावरती नजर ठेवायचं काम करते
किंवा हे जे दोन आपले कन्व्हेन्शन्स आहेत, कुठलं बरं, तर पॅरिस कन्व्हेन्शन आणि बर्न कन्व्हेन्शन, हे वायपोच्या अखत्यारीमध्ये येतात. ठीक आहे. वायपो काय आहे, तर वायपोचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटशी रिलेटेड गोष्ट असतात त्याच्यावरती लक्ष ठेवायचं काम हा वायपो करते. ओके. आता जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत, ज्याला आपण पेटंटसुद्धा म्हणतो, त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड केले गेले. ठीक आहे. 2 एरियामध्ये डिवाईड केले गेले. सर्वात पहिला जो एरिया आहे तो आहे कॉपीराईट. ओके. आता कॉपीराईट कुठल्या विषयावरती भेटू शकतो, तर एखादी जर तुम्ही रचना केली असेल, मग ते लिटररी म्हणजे एखादा लिखाण केलं असेल, कविता लिहिली असेल किंवा पुस्तक लिहिलं असेल, त्याच्यावरती तुम्हाला कॉपीराईट देता येतो. तसंच आर्टिस्टिक वर्क, ठीक आहे, म्हणजे कलाकारीगरी. तर आर्टिस्टिक वर्कमध्ये काय काय येते, तुमचे म्युझिक कंपोजिशन येऊ शकतात किंवा रायटिंग येऊ शकते, पेंटिंग येऊ शकते, स्कल्पचर म्हणजे कलाकृती आपण जे बनवतो ते, तसंच कॉम्प्युटर प्रोग्राम, फिल्म्स. तर हे सर्व जे आहेत ते कशामध्ये येतात, ते येतात आपले आर्टिस्टिक वर्कमध्ये. ठीक आहे. आणि जर तुम्हाला कॉपीराईट आणि आर्टिस्टिक वर्क याचा अंतर्गत पेटंट भेटलेला असेल तर तो पेटंट हा 50 वर्षासाठी व्हॅलिड असतो. ठीक आहे. 50 वर्ष कधी, समजा आता मी, ठीक आहे, मिस्टर प्रणय यांनी एखादी बुक लिहिली, त्या बुकवरती मला पेटंट भेटला. आता समजा कालांतराने माझा मृत्यू झाला, तर माझा मृत्यूच्या 50 वर्षांपर्यंत, ठीक आहे, माझा मृत्यूनंतर 50 वर्ष हा कॉपीराईट जे आहे ते माझ्या नावावर राहील. ओके. माझा मृत्यूनंतर 50 वर्षापर्यंत हा कॉपीराईट हे माझ्या नावावर राहील. ओके. त्यानंतर दुसरा जो एरिया आहे तो आहे इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. ठीक आहे. आता इंडस्ट्रियल प्रॉपर्टी आहे त्यालासुद्धा 2 पार्टमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. इंडस्ट्रियल प्रॉपर्टीचे 2 पार्ट कुठले, तर एक आहे ट्रेडमार्क आणि दुसरं आहे GI, जॉग्राफिकल इंडिकेशन. ओके. ट्रेडमार्क जे आहे ते काय करतं, तर एखादा गुड किंवा एखादा सर्विस, ठीक आहे, तर याच्यासाठी जर तुम्ही एकदम अप्रतिम काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस असेल तर त्याला हे ट्रेडमार्क देण्यात येतो. ओके. गुड्स आणि सर्व्हिस याच्याशी रिलेटेड जे काही गोष्ट असेल त्याला ट्रेडमार्क देण्यात येतो. मग जॉग्राफिकल इंडिकेशन कोणाला देण्यात येते, तर एखाद्या स्पेसिफिक जागेवरतीच, ठीक आहे, समजा भारत आहे, भारतमध्ये येतो कोल्हापूर. ठीक आहे. कोल्हापूरमध्ये काय भेटते आपल्याला, कोल्हापुरी चप्पल. हा कोल्हापुरी चप्पल जे ते फक्त आणि फक्त कोल्हापूरमध्येच भेटते ना, म्हणजे त्याचं जॉग्राफिकल इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. तर एखादा असा प्रोडक्टला जर आपण मान्यता देतो तर त्याला आपण GI टॅग देतो. ठीक आहे. आपण अशा एखाद्या प्रोडक्टला मान्यता दिली म्हणजे काय केलं, आपण त्याला GI टॅग दिला, म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन, की ती फक्त एक स्पेसिफिक जॉग्राफिकल लोकेशन किंवा जॉग्राफिकल रिजनवरतीच आपल्याला भेटते. ठीक आहे. इतर कुठेही ती आपल्याला सापडू शकत नाही. तर अशी जी काही प्रोडक्ट्स आहेत त्यांना आपण GI टॅग देतो. ठीक आहे. त्यानंतर IPR आपण का देतो बरं, याच्याने काय असं महान काम आपण करतो, तर लक्षात घ्या. ITIच्या माध्यमातून आपण काय करतो माहिती आहे का, ITIच्या माध्यमातून आपण जे काही इनोव्हेशन्स होत आहेत ना, ठीक आहे, त्याला आपण एनकरेज करतो की तुम्ही इनोव्हेशन करा आणि तुम्ही जे इनोव्हेशन करेल त्याचा फायदा तुम्हाला होणार. फायदा कसा होणार माहिती आहे का, समजा A आणि B 2 कंपनी आहे. Aने एखादी इनोव्हेशन केली, A भारताची कंपनी आहे, ठीक आहे, B जर्मनीची कंपनी आहे. B काय म्हणते, बाबा तुझी इनोव्हेशन 1 नंबर, लय सुपिरियर, तू मला तुझी इनोव्हेशन दे. ठीक आहे. आता B चोरी करू शकत होता, परंतु Bने केलं असतं Bवरती केस झाला असतं. मग B काय करेल, B Aकडनं मागेन ती गोष्ट की बाबा तुम्ही आम्हाला ती इनोव्हेशन द्या. A काय बोलेल, तू मला 50 लाख रुपये दे. ठीक आहे. म्हणजे काय झाला, Aने जर मेहनत केली तर Aला 50 लाख रुपयाचा मोबदलासुद्धा मिळाला. ठीक आहे. जर हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा कन्सेप्ट नसता तर काय झालं असतं, Aची जी काही त्यांनी इनोव्हेशन केली आहे त्याला Bने चोरी केली असती आणि Bला कुठल्याही प्रकारच्या त्याच्यावरती आपण म्हणजे त्याला सजा दिली जाऊ शकत नव्हती त्यांना जर IPR नसता तर. ठीक आहे. तर IPRच्या माध्यमातून आपण काय केलं, आपण ज्युडिशियल स्क्रुटिनीचा अंतर्गत आणलं की जर तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटची चोरी केली तर तुम्हाला त्याच्यावरती फाईन बसू शकतो किंवा तुम्हाला त्याच्यासाठी सजासुद्धा, जेलसुद्धा होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे काय झालं, कॉन्फिडन्स आला ना इनोव्हेटर्समध्ये की बाबा आपण जे काम करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळेल. ठीक आहे. मग अजून जास्त आपण मेहनत करूया त्याच्यामागे. त्यानंतर दुसरं, याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथसुद्धा वाढते. इकॉनॉमिक ग्रोथचा एक्झाम्पल दाखवलं मी तुम्हाला आताच. इंडियाने जर जर्मनीला विकली एखादी पेटंट, ठीक आहे, तर त्यासाठी इंडियाला पैसे भेटले की नाही, आणि ते पैसे आता इन्व्हेस्टमेंट म्हणूनसुद्धा इंडिया वापरू शकतो. मग काय होतं, त्याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ वाढते. ओके. त्यानंतर जी काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना कॉन्फिडन्स येतो की नाही बरं बघ, आपण एखादी इनोव्हेशन जर भारतामध्ये केली तर भारतामध्ये हे जे IPRचे कायदे आहेत ते लई कडक आहेत. ठीक आहे. म्हणजे आपली जी काही इनोव्हेशन आहे त्याला कोणी चोरी करू शकत नाही. ओके. मग काय होते, फॉरेनर जे असतात त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि जेव्हा फॉरेनर्सचा कॉन्फिडन्स वाढला तर ते काय करतील, ते इन्व्हेस्टमेंट करतील. ओके. आणि इन्व्हेस्टमेंट करतील तर त्याच्यामुळे काय होईल, तर आपल्याकडे FDI येईल आणि FDI आलं का ते आपल्यासाठी एकदम
महत्त्वाचं आहे. ठीक आहे, खूप जास्त त्याच्याने आपल्याला फायदा होतो. आणि हेच जर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स चांगल्या प्रकारे जर आपण इम्प्लिमेंट केले तर त्याच्यामुळे काय होतं, कॉन्फिडन्स वाढते. आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळे काय होतं माहिती आहे का, बाहेरून जी काही कंपनी स्वतःची टेक्नॉलॉजी घेऊन येते ती टेक्नॉलॉजीसुद्धा ते ट्रान्सफर करतात आपल्याला. ओके, तसेच इंडियामध्ये जॉईंट व्हेंचर ते इनिशिएट करतात. आता जॉईंट व्हेंचर इनिशिएट केला म्हणजे कशाला करतील ते जॉईंट व्हेंचर? कॉन्फिडन्स आहे ना की ए आणि बी जोडीला मिळूनसुद्धा काम करू शकतात. भले एने इनोव्हेशन केलं पण बी त्याला चोरी करणार नाही. मग हा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच्यामुळे जॉईंट व्हेंचर, ठीक आहे, हे ते म्हणजे याला जास्त बळ मिळू शकते इंडियामध्ये. आणि इंडियाला खूप जास्त गरज आहे. का बरं? आत्मनिर्भर भारत. ठीक आहे, आपण काय म्हणतो, तुम्ही इथे येऊन धंदा करा पण भारतीयांनासुद्धा जोडी लागेल. आणि तिथूनच हे जॉईंट व्हेंचर हा कन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाचा येतो. ठीक आहे, आता इंडिया आणि IPR याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर इंडिया जो आहे तो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचा मेंबर आहे. आणि इंडिया ट्रिप्स ॲग्रीमेंट फॉलो करेल हे सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, कमिटमेंट दिली इंडियाने की इंडिया ट्रिप्स ॲग्रीमेंट फॉलो करेल. आता ट्रिप्स काय आहे? तर ट्रिप्स आहे ट्रेड रिलेटेड अस्पेक्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. ठीक आहे, काय बरं? ट्रेड रिलेटेड अस्पेक्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. ठीक आहे, हा अग्रीमेंट आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटशी रिलेटेड. त्यालासुद्धा इंडियाने साईन केलं आहे आणि कमिटमेंट दिली आहे की आम्ही या जे काही तुम्ही बनवलेलं आहे, ठीक आहे, कन्व्हेन्शन, त्याला आम्ही फॉलो करू. ठीक आहे, तसंच इंडिया जो आहे तो विपोचा सुद्धा मेंबर आहे. वायपो म्हणा, विपो म्हणा, जे म्हणायचं म्हणा. ठीक आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन याचासुद्धा इंडिया मेंबर आहे. आता काही कन्व्हेन्शन्स आहेत त्याला आपल्याला लक्षात ठेवणे खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, कन्व्हेन्शनचं नाव लक्षात ठेवा. बुडापेस्ट ट्रिटी ऑन इंटरनॅशनल रेकग्निशन ऑफ डिपॉझिट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर द पर्पज ऑफ पेटंट प्रोसिजर. ठीक आहे, काय बरं? बुडापेस्ट ट्रिटी. आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतात खालीपैकी कुठली ट्रिटीज आहेत ते IPRशी रिलेटेड आहेत. तर सर्वात पहिले बुडापेस्ट ट्रिटी, त्यानंतर पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, त्यानंतर कन्व्हेन्शन एस्टॅब्लिशिंग द वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, त्यानंतर बर्न कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क, त्यानंतर 5वं आहे पेटंट कॉर्पोरेशन ट्रिटी, 6वं आहे प्रोटोकॉल रिलेटेड टू द मॅड्रिड अग्रीमेंट. ठीक आहे, 7वं आहे कन्सर्निंग द इंटरनॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ मार्क्स मॅड्रिड प्रोटोकॉल, 8वं आहे वॉशिंग्टन ट्रिटी ऑन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इन रिस्पेक्ट ऑफ इंटिग्रेटेड सर्किट्स, 9वं आहे नेरोबी ट्रिटी ऑन द प्रोटेक्शन ऑफ द ऑलिम्पिक सिम्बॉल, 10वं आहे कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द प्रोसिजर ऑफ फेनोग्राम्स अगेन्स्ट अनऑथोराइज्ड डुप्लिकेशन ऑफ देअर फोनोग्राम्स, 10वं आहे माराकेश ट्रिटी. आणि हे माराकेश ट्रिटी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, माराकेश ट्रिटी काय आहे? ट्रिटी टू फॅसिलिटेट ॲक्सेस टू पब्लिश्ड वर्क बाय व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन अँड पर्सन विथ प्रिंट डिसेबिलिटी. ठीक आहे, जास्त लक्षात नाही राहिला, फक्त इनिशियल नाव लक्षात ठेवा. म्हणजे बुडापेस्ट ट्रिटी झाला, पॅरिस कन्व्हेन्शन झाला, वायपो कन्व्हेन्शन झाला, बर्न कन्व्हेन्शन झाला, त्यानंतर पेटंट कॉर्पोरेशन ट्रिटी झाला, मॅड्रिड ॲग्रीमेंट झाला, मॅड्रिड प्रोटोकॉल झाला, वॉशिंग्टन ट्रिटी झाला, नेरोबी ट्रिटी. ठीक आहे, त्यानंतर माराकेश ट्रिटी. तर हे सर्व ट्रिटीज जे आहेत ते IPRशी रिलेटेड आहेत. ओके, आता इंडियाची IPR पॉलिसीज म्हणजेच नॅशनल RPR पॉलिसी, त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर नॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट पॉलिसी जी आहे ते 2016मध्ये भारताने अडॉप्ट केली. ओके, मे 2016मध्ये आपण त्याचं व्हिजन डॉक्युमेंट बाहेर पाडला की ज्याच्या माध्यमातून IPR कसं काय प्रोटेक्ट करता येईल त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या अनुसार भारत काम करेल. ठीक आहे, गाईडलाईन्स होती, त्याच्यामध्ये व्हिजन होता. ओके, आता त्यासाठी आपण एक स्टेटमेंट बाहेर पडला. काय बरं? क्रिएटिव्ह इंडिया, इनोव्हेटिव्ह इंडिया. ठीक आहे, आपण उद्देश काय ठेवला किंवा आपण थीम काय सेट केली? क्रिएटिव्ह इंडिया, इनोव्हेटिव्ह इंडिया. ओके, IPR पॉलिसी कधी आपण अडॉप्ट केली? मे 2016मध्ये. ओके, आणि त्याच्या माध्यमातून आपण एक व्हिजन डॉक्युमेंट बाहेर पाडला. ते आपल्याला IPR कसं इम्प्लिमेंट करायचं त्याच्याविषयी गाईड करणार आहे. ठीक आहे, आता या IPR पॉलिसीच्या माध्यमातून किंवा नॅशनल IPR पॉलिसीच्या माध्यमातून आपण एक सिंगल प्लॅटफॉर्म बनवला की जिथे IPR विषयी सर्व माहिती आपण प्रोव्हाइड करूया. मग IPR विषयी नॉलेज शेअर करायचं आहे किंवा लीगल काहीतरी अस्पेक्ट्स असतील ते शेअर करायचे आहे, तर ते सर्व आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, त्यानंतर आता हे जे IPR आहे ते डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड्स. ठीक आहे, काय बरं, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड, ज्यालाच आपण DPIIT म्हणतो, जे की मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अंतर्गत येते. तर IPR जे आहे ते अख्खा या डिपार्टमेंटचा अंतर्गत येतो. ठीक आहे, IPR कशाचा अंतर्गत येतो, तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, याचा अंतर्गत आपला IPR हा येतो. तसंच IPRला अजून चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काय केलं, तर आपण DPIITचा अंतर्गतच सेल फॉर IPR प्रमोशन अँड मॅनेजमेंट ही एक बॉडी प्रस्थापित केली. बॉडी म्हणण्यापेक्षा आपण एक सेल प्रस्थापित केला. काय नाव होतं त्याचा, सेल फॉर IPR प्रमोशन अँड मॅनेजमेंट. ठीक आहे, आता ऑब्जेक्टिव्ह काय काय आहे याच्या माध्यमातून आपण कुठले उद्देश साध्य करू इच्छितो, तर IPR विषयी आपल्याला अवेअरनेस स्प्रेड करायची आहे. ठीक आहे, तसंच IPRसाठी जी काही आता नवीन जनरेशन येत आहे त्याला जास्त बूस्ट म्हणजे पुश करायचं आहे की बाबा तुम्ही इनोव्हेशन्स करणं. ठीक आहे, तसंच लीगल आणि लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क प्रोव्हाइड करायचं आहे. कुठल्याही 2 कंपनीमध्ये IPRला घेऊन जर इश्यू झाला तर त्याला कसं काय रिझॉल्व्ह करायचा हे आपण सुद्धा या आपल्या पॉलिसीच्या माध्यमातून लोकांना दाखवून देऊया. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजमेंट जे काही सिस्टममध्ये पाहिजे ते सर्व त्याच्याविषयी माहिती द्यायचं काम करतो आपण IPR पॉलिसीच्या माध्यमातून. त्यानंतर ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट कसं काय करता येईल ते सुद्धा या IPR पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता IPR पॉलिसी आणून आपण कुठले अचीवमेंट्स घेतले तर लक्षात घ्या, जे आपलं ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स असते. ओके, कोण पब्लिश करते याला, तर याला WIPO पब्लिश करते, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर 2015मध्ये त्याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक होता तो 81 होता, परंतु 2020मध्ये आपण तो सुधारवून 48व्या क्रमांकावरती पोचलो आहे. ओके, 131 देशांपैकी भारताचा जो क्रमांक आहे तो 48वा आहे 2020मध्ये. कुठली इंडेक्स आहे ती, तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. कोण पब्लिश करते, WIPO. ओके, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ओके, त्यानंतर कन्सर्न काय काय आहेत ते थोडेसे लक्षात घेऊ आपण. तर इंडियामध्ये पेटंट्सना सिक्युअर करण्यासाठी इंडियन पेटंट ॲक्ट 1970 आहे. त्याचं सेक्शन 3D असं सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारची जर पेटंट तुम्हाला भेटली असेल त्याला तुम्ही एव्हरग्रीनिंग करू शकत नाही. एव्हरग्रीनिंग म्हणजे काय, की एकदा तुम्ही जर पेटंट घेतली तर लाईफ टाईम ती पेटंट तुमच्याकडे राहील असं नाही आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल घेतो मी GI टॅगचा. तर GI टॅग जर एखाद्या प्रोडक्टला भेटला तर प्रत्येक 10 वर्षांनी त्याला रिन्यू करणे गरजेचं आहे. जर तुम्ही रिन्यू नाही केला तर तो GI टॅग संपुष्टात येतो. ओके, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इंडिया जो आहे तो कंटिन्युअसली US म्हणजे युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हचा प्रायोरिटी वॉचलिस्टमध्ये आहे. आता हे काय आहे नवीन तर लक्षात घ्या, युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह हे एक ऑर्गनायझेशन आहे जे स्वतःची एक प्रायोरिटी लिस्ट ठेवते. जी कंट्री किंवा जे देश हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा सन्मान करत नाही त्या देशांना या प्रायोरिटी लिस्टमध्ये ठेवण्यात येते. आणि सध्याचा स्पेशल 301 रिपोर्ट काढला होता त्यांनी, स्पेशल 301 रिपोर्ट रिलीज केला होता. कोणी बरं, तर युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह यांनी. आणि त्यांनी सांगितलं की इंडिया इज वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट चॅलेंजिंग मेजर इकॉनॉमी, की इंडियामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा सन्मान केला जात नाही आहे. ठीक आहे, तर हे एक क्रिटिसिझम आहे. ओके, तर आपण इथे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटविषयी बघितला. आता पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ॲलिस पॅरीविषयी इथे महत्त्वाची न्यूज दिली गेली आहे. ओके, क्रिकेट फुटबॉल खेळात स्वतःचे कौशल्य सिद्ध करणाऱ्या पॅरीला लेखनाचीही आवड आहे. नोव्हेंबर 2019मध्ये वाढदिवसाच्या दिवशी पॅरीचे पर्स्पेक्टिव्ह नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आत्मचरित्राचं नाव ठेवा, लक्षात ठेवा. ॲलिस पॅरीचं काय आहे बरं, पर्स्पेक्टिव्ह. ओके, आता त्याच्याविषयी थोडीशी माहिती दिली गेली, आपण ते सुद्धा बघून घेऊया. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे म्हणजे ICCने नुकताच देण्यात आलेल्या 2011 ते 2020 या दशकातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर पॅरीने नाव कोरले. मुख्य म्हणजे एकदिवसीय आणि T20 प्रकारातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणूनही पॅरीचीच निवड करण्यात आली. सिडनीतील वाहरुंगा प्रांतात 3 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेल्या पॅरीला बालपणापासूनच विविध क्रीडा प्रकारांची आवड. वडील मार्क त्यावेळी व्यवसाय करण्याबरोबरच पॅरीला क्रिकेटचे प्रशिक्षणही द्यायचे. त्यामुळे पॅरीला किशोरवयात घरातल्यांचा खंबीर पाठिंबा मिळाला. न्यू साऊथ वेल्स येथील ब्रीक्रॉफ्ट
पब्लिक स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेणारी पेरी त्यावेळेस शाळेच्या क्रिकेट संघाची कर्णधार होती. ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज ॲलिस हिली आणि पेरी या दोघींची येथून घट्ट मैत्री झाली. त्याशिवाय फुटबॉल, गॉल्फ, टेनिस आणि ॲथलेटिक्स या खेळांमध्येही तिने शालेय पातळीपासून निपुणता मिळवली. पॅम्बेले या महिलांच्या महाविद्यालयातून 12वीचे शिक्षण घेताना पेरीने प्रामुख्याने क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांवर लक्ष केंद्रित केले. महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचीही पेरीच कर्णधार होती. वयाच्या 16व्या वर्षी पेरीने प्रथमच ऑस्ट्रेलिया महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये न्यू साऊथ वेल्स संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत छाप पाडल्यामुळे तिला थेट ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाची संधी मिळाली. 22 जुलै 2007 रोजी न्यूझीलंडविरुद्ध तिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला सामना खेळताना ऑस्ट्रेलियाची सर्वात युवा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. तर पुढील 12 दिवसाचं 4 ऑगस्टला तिने हाँगकाँगविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा फुटबॉल संघाकडूनही पदार्पण केले. 2009चा ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आणि 2011चा FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारी पेरी अद्याप ही एकमेव खेळाडू आहे. बघा, फुटबॉलमध्ये सुद्धा आणि क्रिकेटमध्ये सुद्धा. ठीक आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तिच्या नावावर 3 आंतरराष्ट्रीय गोलही जमा आहेत. कालांतराने या दोन्ही खेळांचा ताळमेळ साधणे अशक्य झाल्याने पेरीने क्रिकेटला प्राधान्य दिले. 2010चा T20 विश्वचषकात पेरीच्या कर्तृत्वाची पहिली झळक चाहत्यांना पाहण्यास मिळाली. कारकिर्दीच्या सुरुवातीला गोलंदाज म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पेरीने मग हळूहळू फलंदाजीवरही अधिक भर दिला. 2011च्या दशकाला प्रारंभ झाल्यावर पेरीची गणना महिला क्रिकेटमधील नामांकित खेळाडूंमध्ये होऊ लागली. मात्र जितका कौशल्याने ती खेळते, पेरीचा आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाने तब्बल 6 विश्वचषक जिंकले आहेत. 2017मध्ये प्रथमच पेरीला ICCने वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्काराने गौरवले. ठीक आहे, तर व्यक्तिविशेष म्हणून आपण ॲलिस पेरीला आज बघितलं. त्यानंतर अजून काही न्यूज आहेत का? ओके, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढेच महत्त्वाचे न्यूज होते. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. या व्हिडिओची जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे आणि टेलिग्राम चॅनलची जे लिंक आहे ते सुद्धा आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.